आहा मस्त आहे ना. हा केक केलेला आहे, वाटीमध्ये केलाय, कुकरमध्ये केलाय, तुम्ही कढईमध्ये करू शकता, अव्हनमध्ये केला तरी काहीही हरकत नाही. अव्हनमध्ये पण बेक केलेला केक आहे. बरं, गुलाबजामचा पाक टाकलेला आहे या केकमध्ये. उत्कृष्ट डेझर्ट म्हणून तुम्ही खाऊ शकता. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. रसरशीत असा गुलाबजामचा केक केलाय. अजिबात रेसिपी मिस करू नका. कमाल होतो हा केक, चव कमाल लागते, रुचकर होतो. डब्यामध्ये देण्यासाठी पाहुणे आले की असे छोटे छोटे बाईट करून तुम्ही आहे ना असं ते डेझर्टच्या डिशमध्ये देऊ शकता. दिसायला इतकं अप्रतिम लागतं आणि खायला कमाल, बहारदार, शब्दात वर्णन नाही करू शकत. चला साहित्य काय घेतलं बघूया. यो चेक द माइक, मधुराज इन द हाऊस. सोबत हिप हॉपचा तडका करते फुल ब्राउज. फोडणीचा सुगंध, मसाल्यांचा फ्लो, प्रत्येक रेसिपी हिट द होल वर्ल्ड शुड नो. बारीक रवा घ्यायचा, एकदम बारीक जो रवा मिळतो तो इथे घेतलाय. मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल. आता यामध्ये दही घालूयात. दह्याच्याच कपात अर्धा कप पाणी घेते मोजून, पाणी देखील घालायचं. अगदी साधी सुटसुटीत रेसिपी आहे. तेलाच्या ऐवजी बटर, साजूक तूप, लोणी घातलं काही हरकत नाही. पिठी साखरचा गोळा झाला आहे वातावरणामुळे, पण ते विरघळून जाईल. आणि मिल्क पावडर, आणि यासोबतच मीठ आणि व्हॅनिला. आता हे चांगलं व्यवस्थित मिसळून घेऊयात. कमाल सिल्की स्मूथ दिसतंय. डोळे झाकून तुम्ही हे प्रमाण फॉलो करू शकता. हे बघा, मिल्क पावडर, साखर काहीच कुठेही राहिलेले नाही. अगदी सहज हे मिसळलं जातं. आता यावर झाकण ठेवायचं आणि किमान 15 ते 20 मिनिटं तरी हे मुरण्याकरता ठेवायचं. रवा छान फुलला पाहिजे, म्हणजे केक पण आपला छान फुलतो. आता हे केक आपण वाटीमध्ये काही करणार आहोत आणि ट्रेमध्ये देखील करणार आहोत. तर वाटी थोडंसं तेल स्प्रे करून ग्रीस करून घ्यायची. फुसफुस बाटली आपलीच आहे. हे बघा किती सोपं पडतं. केकचं मिश्रण मुरण्याकरता आता जवळपास अर्धा तास ठेवून झालं आहे. हे बघा छान झालं आहे, परफेक्ट असं सिल्की स्मूथ झालं आहे. वाढीव पाणी नाही घातलेलं आणि रवा छान फुललेला आहे. सो जितकं प्रमाण दिलं आहे ते अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खायचा सोडा घालूयात. आता हे फक्त हलकेसे ॲक्टिवेट करायचे म्हणून अगदी 1 चमचाभर पाणी घालूयात आणि हे एकजीव करून घ्यायचं. राईट. चला आधी वाट्यांमध्ये हे मिश्रण काढूयात. सो ज्या वाटीमध्ये बेक करायचं आहे केक, त्या वाटीमध्ये मिश्रण घालून घ्यायचं. वाटी पूर्ण शिगोशिग नका भरू. केक फुगला की तो थोडासा वर येई इतकी त्याला जागा ठेवा. वाट्या अशा टॅप करायचं म्हणजे त्यातले एअर बबल निघून जातात. आता हे उरलेलं मिश्रण माझ्याकडे 5 बाय 5 इंचचा बेकिंग ट्रे आहे, यामध्ये घालते. आता हा केक आपण वाटी केक आहे हा आपण कुकरमध्ये बेक करूयात आणि ट्रे आहे हा अव्हनमध्ये. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की अव्हनमध्ये जरी बेक केलं तरी काय प्रोसेस आहे आणि कुकरमध्ये. तर कुकरचं अर्थातच झाकणचं शिट्टी आणि रिंग दोनही काढून घ्यायचं अगदी गरजेचं आहे. रिंग आणि शिट्टी काढून घेतले. आता कुकर छान गरम झाला आहे बघा. याच्या बेसला स्टँड किंवा असा एखादा डबा ठेवायचा. डब्यावर असं एखादं डिश ठेवायची, त्यावर या वाट्या ठेवूयात. झाकण लावायचं. मध्यम आचेवर 20 ते 25 मिनिटं हे व्यवस्थित बेक करून घेऊया. आता हे बेक होते तर हा ट्रे आपण प्रीहीटेड ओव्हनला ठेवणार आहोत. 180 डिग्री सेल्सिअसला प्रीहीट केलेलं आहे. त्यामध्ये देखील 20 मिनिटात हे बेक होतं. चला आता आपला केक बेक होतोय तोवर आपण पाक तयार करूयात. आपण साखर ना अगदी कमी प्रमाणामध्ये केक बेक होताना घातली होती. याचं कारण आपण वर्ण यामध्ये पाक घालणार आहोत. अगदी गुलाबजामच्या चवीचा हा केक होतो. तर सगळ्यात आधी अर्धा कप साखर,
अर्धा कप साखर आहे तर अर्धा कपच पाणी घ्यायचं आणि यामध्ये केशरही घालते. साखर विरघळेपर्यंत मोठ्या आचेवर ठेवायचं. हे साखरेचं प्रपोर्शन ना, हे पाकाचं आहे ना गणित अगदी अचूक आहे बघा. हे बघा, साखर विरघळली, उकळी आली. आता गॅस अगदी बारीक करायचा मंद आचेवर आणि मंद आचेवर 5 मिनिट ठेवायचं. 1 तारी 2 तारी पाक काहीही नको. गुलाबजामचा पाक कसा चिकट चिकट असतो तितका फक्त चिकट करायचा. आणि हे डोळे झाकून तुम्ही टाईम फॉलो करू शकता. परफेक्ट पाक तयार होतो. 5 मिनिटं झाले, पाक छान शिजलाय. गॅस बंद करते. केशरचा बघा छान असा अलवार रंग देखील त्यामध्ये उतरलाय. वा. आणि हलका गडद रंग येण्यासाठी नगभर मी इथे हळदही यामध्ये घातली होती. आता हा पाक थंड करून घेऊया. चला, बरोबर 20 मिनिटं हे बेक झालं. वा, सुरेख झालंय बघा. आता हे या वाट्या अलगद काढून घेते. रंग बघा किती सुरेख आलाय आणि केक छान फुलला देखील. वा. ओव्हनमध्ये ठेवलेला केकही छान बेक झाला. हा देखील बाहेर काढून घेतलाय. आता हे दोनही केक पूर्णपणे थंड होईपर्यंत रूम टेम्परेचरवर ठेवूया. आता हे वाटी केक पूर्ण थंड झाले. आता याची आहे ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कड अशी छान सोडवून घ्यायची. हे बघा, नाहीतर केक आहे ना काढताना चिकटूनच राहतो. वाह, कमाल. बहारदार दिसतोय केक. वा वा वा. एकूण एक केक सुंदर निघतो. मस्त. दोनही केक डिमोल्ड करून घेतलेत. आता हा जो पाक आहे हा या केकवर घाला. छान पाक हा मुरतो केकमध्ये आणि चवीला तर भन्नाट लागतो बघा. आणि हा उरलेला पाक हा जो आपण एक्स्ट्रा केक बेक करून ठेवला यामध्ये घालूयात. हा कट करून घेतलाय मी. वा. सगळा पाक शोषला जातो बघा पटापट. चला, आणि केकवर लावूयात पिस्त्याचे काप. हे इतकं कमाल डेझर्ट तयार होतं तुम्हाला सांगते. आणि ओव्हनमध्ये जो केक बेक केला त्यावर पण थोडे पिस्त्याचे काप. हे बघा, हा केक आतपर्यंत पाक गेला की नाही, तरी हा अगदी वर्ण मी घातला पण पाक छान असा आतपर्यंत मुरला. आणि केक बघा काय दिसतोय, रसरशीत आहे एकदम. गुलाबजामपेक्षाही हा चवीला भारी होतो बघा. वा, एकूण एक केक बघा. हा केक आहे ना डेझर्ट म्हणून तुम्ही सर्व करू शकता. छानशी एखादी डिश, त्यामध्ये हा केक असा छोटा मिनी स्लाइस ठेवला, त्यावर पाक टाकला तरी ते चवीला अफलातून लागतो आणि बरोबर परफेक्ट बाईट साईज होतं. म्हणजे जितकं आपण डेझर्ट खाऊ शकतो त्या अंदाजाने. किंवा मग मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी वगैरे जर करायचं असेल तर हे असं तुम्ही तयार करून डब्यामध्ये देखील देऊ शकता. काय मग रेसिपी आवडली? लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.